नमस्कार. तुमचा परिचय? माझं नाव प्रदीप शिंदे, गाव केसे, तालुका कराड, जिल्हा सातारा. शिव रुबाब ना? हा रुबाब आपला कुठून घेतला होता काय आपण कर? हा रुबाब आपण माझगाव मधनं घेतलाय. किरण म्हणले म्हणून आहेत, म्हणजे जे सोनाड्यावर माझगावकर आहेत त्यांच्याच घरातला खोंड आहे ह्यो. आणि आमचे मित्र ते वियाचे आहेत, संतोष शेठ, त्यांनी आपल्याला ह्यो दाखवला होता खोंड. काय बघून घेतलं रुबाबला घेताना? रुबाबचं आपण पहिलं मैदान पोतल्यात झालं. त्या पोतल्यातलं मैदानात आपण रुबाब पळताना बघितलेला. त्याला त्यावेळी बैल कमी पडलेला, रुबाब चांगला पळाला तिथं. आणि त्याचं फाउंडेशन वगैरे जात म्हणा, फाउंडेशन मला वेगळं दिसतंय ना. हो, तर थोडासा वेगळा आहे. आणि त्याचा बांधा वगैरे सगळा चांगला आम्हाला दिसला. आणि त्या हिशोबानं पळ पण त्याचा चांगला आहे हे बघून आता वासूर घेतल्यापासून आपल्याकडे पहिलं मैदान कुठे खेळा तुम्ही? वासरू आपण घेतलं आणि पहिलं मैदान आपण पेडगावच केलं. वासरू आणला आणि दुसऱ्याच दिवशी आमचे मित्र अक्षय सूर्यवंशी, म्हणजे ज्यांचा आता बिरा पळतो कैलास वाईन शॉप, त्यांचा फोन आला मला की आपण वासरू घेऊन या म्हणून, आपण गाडी हाणूया बादलबल त्यांच्या. तर 1 नंबर तासाला गाडी होती. तर मी जरा नवीन वासरू होतो, जरा म्हटलं बघूया काय नाही करत नाही, म्हटले तुम्ही घेऊन या, कशी पळत्या बघू आपण, राहू द्या पाक मागे उतरली तरी. पण तिथं पण आपली गाडी चांगली पळाली, टाकाटाकीत आपण 2 नंबर केलं, म्हणजे 2 नंबरला उतरली एक कडन गाडी पळून तिथं. पण पहिल्यांदा आपली पळाली गाडी? हा, पहिल्यांदा पळाली. त्यानंतर मग आम्ही एक अर्धा दिवसानंतर मैदान केलं पेडगावचं. त्या ठिकाणी पेडगाव मध्ये त्यानं गट काढला. अरे वा. हो, पेडगाव मध्ये गट काढला त्यानं दुसऱ्या मैदानाला. सेमीला काय झालं? सेमीला नाही, सेमीला गाडी आमची मला वाटतं 2-3 नंबरला उतरली. तरी तुम्ही खुश आहात? पेडगाव खुश होतो, कारण का वासरू घेतला आणि पहिल्याच गटात. आता किती बैल आहेत घरी? नाही, आता आपल्याकडे 2 बैल, एक शंभू 51 म्हणून आणि हा रुबाब. त्यानंतर आता आम्ही मागच्या आठवड्यात एक मैदान झालं विंगाचं. ते विंगाचं मैदान केलं. त्या विंगाच्या मैदानामध्ये पण गट काढला वासरानं. पहिल्याच गटात पळालं, चांगला पळाला खोंड. कासार शिंब्याच्या मुतूरवर पळाला होता. कसं आहे नेमकं वासरू पळाय कसं आहे खालनं पुढेपर्यंत तुम्हाला वाटतं? वासराला खाली तळ पण चांगला आहे. तळ म्हणजे आतापर्यंत जी बैल आपण घातलीत त्या प्रत्येक बैलाला वासरू हातात ठेवायला लागले. आणि अजूनपर्यंत वासरावर हात ड्रायव्हरने तर लावलेलाच नाही. फक्त वासराचं पुढच्या रानात शेपूट हलवलं एवढंच. वासरांना हात लावूनच घेत नाही अंगाला. आणि पुढच्या रानात तर वासराला पळ चांगलाच आहे. पब्लिक कडनं आल्या गाडी कधी? नाही, अजून तरी गाडी मधनच लागल्या, त्याच्यामुळे पब्लिकचा काही विषय नाही. दोन्ही खांदी वासरू पळते चांगलं. आम्ही अजून उजवीनच आणलाय, डावीने फेरं काढून भेटले, पण चांगला 1 नंबर पळतोय. उजवी फिक्स? उजवीनं अजून मैदानच केली, कारण आपण घेतल्यापासून 2-3 मैदान झाली. एक 4 मैदान झाली. त्या 4 मैदानात 2 मैदानात गट निघलाय त्याला. म्हणजे जाईल तिथं गट तर राहायचा? हा, गट तर निघलायच. म्हणजे आता ही मोठी मैदान तुम्ही बघताय पावसाळ्याची, जरा काय हा इकडच्या सगळी मैदान आपण वरचीच खेळली. एक मैदान तेवढं विंगाच खेळलं, तिथं पण आपल्याला पहिल्याच गटात गाडी निघली होती आपली. आणि पळाली चांगली, गट निघला तिथं पण चांगला. आता रुबाबला कसलं पहिरं करता, म्हणजे कसला बैल वाटतंय तुम्हाला पाहिजे त्याला? फक्त आता काय झालंय, आतापर्यंत आपण त्याच्या हिशोबानं जी आपल्या बरोबर चांगली, म्हणजे आपल्यातली चांगली बैल पळणार आहेत ती तर आपण घातलीतच. म्हणजे रुबाबर पहिल्या मैदानात बादल घातला होता आपण. त्यानंतर दुसऱ्या मैदानात जिथं पेडगावला राहिला तिथं आपण सुंदर घाटात होती, मुंबईवाल्याचा सुंदर आहे, ह्याच्यात वाकानात आहे, तो घातला होता. त्यानंतर मुतूरवर पळाला शिरबकरांच्या. म्हणजे चांगली बैलांच्यावर पळाला तो. पण अजून तरी वासरू काय म्हणजे कमी पडलेलं नाही कुठल्या बैलाला. वासरू पण त्या स्पीडनं पडते? हो, त्या स्पीडनं पळतंय, सोगा काढून. गाडी तुम्हाला कुठली जुटली वाटली जरा चांगली? मथुरची ती पण गाडी पळाली आणि सुंदर, दोन्ही पण गाड्या चांगल्या बेस्टच पळाल्या, काहीच प्रॉब्लेम. हो, दोन्ही पण गाड्या चांगल्या पळाल्या. आणि वासराचं स्पीड जेवढं खाली आहे, तळ पण वासराला चांगला आहे. चांगला म्हणजे आतापर्यंत आमच्या प्रत्येक बैलावर तर तो हातातच राहिलाय खाली. पहिल्या 2 उड्या हातात ठेवायलाच लागतो त्याला. आता त्या बैलावर सोडून ह्याच्यावर लक्ष दिले का सगळं रुबाबवरच? हो, रुबाबवरच आमचं जरा लक्ष जास्त आहे. कारण का तर तो घेतल्यापासून त्याला नाराजच केलेला नाही आपल्याला. जाईल तिथं कमी वयात जाईल का? कमी म्हणजे कसं, आता 2-3 मैदान झाली, सगळी मोठी मैदानात पळतोय. त्याच्यामुळे काही चांगलंच वाटतंय, काय प्रॉब्लेम. आठवणीतलं मैदान आहे आपलं रुबाबचं एखादं? रुबाबचं आठवणीतलं म्हणजे आता कालचं विंगाचंच मैदान खरं आठवणीतलं मैदान आहे. कारण एक तर अशी सिच्युएशन होती की पावसाचा जोर 2 दिवस चांगलाच होता. हो, आपल्याकडे. आणि फाटीवर पण गेल्या, म्हणजे पहिल्या गटात गाडी असल्यामुळे आम्ही लवकरच गेलो मैदानात. लवकर गेलो, पण तिथली जी परिस्थिती बघितली, अशी परिस्थिती होती की निम्म मन म्हणायचं राहू दे, पळवाय नको, काहीतरी घोटाळा होईल, घसराघसरी होईल.
आणि बाकीचं निम्मन म्हणायचं आयला बघूया काय होतंय. Try करा. अशा जरतरच्या ह्याच्यात होतो आम्ही. आणि आमचे सहकारी मित्र पण भरपूर असतात आपल्या बरं आहेत. त्या बैलगाडी क्षेत्रात आल्यापासून बरेच बैलगाडी क्षेत्रातले मित्र झालेत आपले आणि सगळे सहकार्य करतात आपल्याला. गाडी आपली झोपली की सगळे येतात आपल्या बरोबर. आपण या क्षेत्रात आता नवीन आलो, 1 वर्ष झालं, पण आपल्याला जुनी जाणती सुद्धा बैलगाडी मालक आपल्या बरोबर येतात. म्हणजे अरे वा. सगळे संबोधून घेतात आपल्याला. आणि तुमच्या बरोबर आपल्या कराड्याला वारसा असल्यामुळे तुम्हाला अनुभव लय हो भेटला हो असेल. हो. अनुभव म्हणजे हा आपला पहिल्यापासून आपण यात नव्हतोच, कारण आपला व्यवसाय वेगळा होता आणि ह्या क्षेत्रात आपल्याला आवड निर्माण झाली. आणि बघत बघत आपल्याला आवड निर्माण झाली आणि आपण एक आवडीनं वासरू घेतलं आणि तिथनं मग आपल्याला चांगली आवड निर्माण झाली. तुम्हाला कुठल्या बैलापासून आवड निर्माण झाली तुम्हाला असं वाटतं आता? आता खरं कसं माहितीये का, आम्ही पेडगावचं फक्त मी मैदान बघायचो पहिलं. पेडगावचं एक आणि पुशेगावचं मैदान आम्ही बघायला आवर्जून जायचो. हा. आणि तिथे गेल्यानंतर असं आपल्याला वाटायचं आपलं पण असावं एखादं. आणि ती बघत बघत मग आम्ही एक वासरू आणलं, त्याचं नाव शंभू म्हणून होतं. आता ट्रेंड पण वाढलेलं आहे. ट्रेन पण वाढला. हो हो. हा. आणि सगळी जुनी जाणती ड्रायव्हर पण आपल्या ओळखीची झाली, ती आपल्या सहकार्य करते ती. त्याच्यामुळे काय कोण कोण बसतं आपल्या ह्याच्यावर? आता आपल्या गाडीवर कराडचे रुपेश ड्रायव्हर म्हणून आहेत, ते बसतात. सोन्या ड्रायव्हर माझगावकर, सोमा ड्रायव्हर टेंभूकर, त्यानंतर शंभू ड्रायव्हर वाघावकर. कोण नाही म्हणत नाही बऱ्यापैकी आहे ना आपल्या. हा, बऱ्यापैकी ड्रायव्हरांनी काही कधी आपल्याला नाही म्हणलेलं नाही. सगळे चांगले चांगले ड्रायव्हर आपले, म्हणजे आता नामांकित जे ड्रायव्हर आहेत ते सगळ्या ड्रायव्हरांनी हाणले. म्हणजे शंभू हाणलाय, त्यानंतर आबा ड्रायव्हर आबाईची वाडी त्यांनी पण हाणलाय कोण. म्हणजे करेल इन फ्युचर नाव करेल हो 100% करणार. कारण आता पण कोण मैदानात आला तरी त्याचा पळ बघून, म्हणजे जे जुने जाते आत्ताच सोन्या ड्रायव्हर माझगावकरांनी मला हाक मारून बोलवून घेतलं. म्हणले वासरू चांगलं पळतंय, नियोजन चांगलं ठेवा, बैल वगैरे पहिलं चांगलं करा, कोण चांगला अजून नावारूपाला येईल. शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचाली. धन्यवाद.